संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल. आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून. 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा. त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून. उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये. मग आजच भेट द्या. सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर. सारिका म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत. मोबाईल 9767 335 335. जोपर्यंत सोलर प्रोजेक्ट या ठिकाणून हलत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी करणार. संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेवर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला काल भाजपानं तीव्र विरोध केला. भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साकूर पठार भागातील नागरिकांनी आज आंदोलन करत प्रकल्पाचं साहित्य तातडीनं हटवण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, रवींद्र दातीर, रणजित ढेरंगे, भास्कर गोसावी, पांडुरंग धुमाळ यांच्यासह प्रशांत धुळगंट, विलास धुळगंट, पाटील भाऊ कुदनर, भागवत कुदनर, नवनाथ ठेमरे, अण्णासाहेब आंबले, अशोक झिटे, गणेश डोंगरे, दत्तू बर्डे, संतोष बिडकर आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनस्थळी सौर प्रकल्पाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. 2 दिवसांच्या आतमध्ये प्रस्तावित जागेवरून सौर प्रकल्पाचं सर्व साहित्य हटवावं, अन्यथा तीव्र आंदोलन करत जाळपोळ केली जाईल, असा इशारा गुलाबराजे भोसले यांनी दिलाय. औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणूनच मुद्दाम या ठिकाणी सौर प्रकल्प आणला गेलाय का, असा सवाल विचारला गेलाय. तर या प्रकल्पामागे कुणाचा हात आहे याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा सौर प्रकल्प तातडीनं बंद करावा या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलंय. हा जो कोण याच्यावाला आहे याला लवकर बोलून घ्या. पेट्रोलचा डबा आणलेला आहे. जर 2 लाख याच्यावाला आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पावाला का आमचा बाप नाही, त्याच्यामुळे त्यांनी निवेदन घ्यायला इथं यायचं. जर त्यांनी निवेदन घ्यायला तो जर आला नाही तर इथं काय होईल त्याची जबाबदारी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची राहील. आणि मेन बोलवा कोण आहे ना तो काल इथं हे करायला होता. आमच्या माणसाला त्यांनी 2 माणसाला मारलं, आमच्या गोरखबागुलला मारलं त्यांनी 2 नसन तर लगेच त्या प्रकल्पावाले आमच्या गोरखबागुलला त्यांनी मारलंय. गोरखबागुलला जातीवाचक शिव्या दिल्या त्यांनी. त्या प्रकल्पावाल्यावर लगेच आमचा गुन्हा दाखल करून घ्यायचा. जातीवाचक शिव्या देतो. आमच्या माणसाला मारलं त्यांनी इथं, त्याला लगेचच्या लगेच बोलून घ्यायचं. नसन तर लगेच पीआय साहेब तुमच्या समोर तिथं लगेच पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायचा. शांततेत आंदोलन करायला सांगितलंय, शांततेत आंदोलन करू. पण जर आमच्या सहनशक्तीचा जर तुम्ही जर हे केलं तर हे मशीन इथंच पेटून देऊ. येताना साहेब तुम्हाला रस्ता होता इकडून साकूर फाट्याकडून यायला, परंतु लवकर आले असते तर बरं झालं असतं. आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी साहेब आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एकदम आमचं शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आज हे आंदोलन चालू असताना साहेब ही जी काही तुमची महसूल प्रशासनाने असेल किंवा कोणी आणखीन वरच्या कोणी यंत्रणा तुमच्या ज्या काही असतील त्यांनी जी काही ही सोलर प्रोजेक्टला या ठिकाणी त्यांना मान्यता दिली असेल किंवा काय केली असेल ही आपण कलेक्टर साहेबांना सांगून, आदरणीय तहसीलदार साहेबांना सांगून, प्रांत साहेबांना सांगून, कलेक्टर साहेबांना सांगून या ठिकाणी हा जो सौर प्रकल्प आहे हा प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर बंद करावा ही आपल्या माध्यमातून आपण जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत या ठिकाणी आमचा मेसेज त्या ठिकाणी पोहोचवा. या ठिकाणी आम्ही आपल्याला निवेदन देणारच आहोत. परंतु आज शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे. मी आपल्याला विनंती करतो की हा जो काही सौर प्रकल्पवाला जो कोण असेल ना ठेकेदार असेल त्याला ही 2 दिवसाच्या आतमध्ये हे सगळं ज्याचं काही जे सामान पडलेलं आहे हे सगळं बाहेर काढायला सांगा साहेब. नाहीतर आजचं आंदोलन झाल्यानंतर आजचं शांततेतलं आंदोलन आहे, याच्या पुढलं आंदोलन एकतर जाळपोळीचं होईल किंवा आत्मदानाचं होईल किंवा त्याच्यानंतरची भाषा मी काही सांगू शकत नाही नेमकी कोणतं होईल. पण या प्रकल्पासाठी जर कोणी आडवा आला तर त्याला आडवं करायची ताकद आमच्या पठार भागामध्ये नक्कीच आहे. आणि म्हणून हे आहे ना बोकं पाडायचं मशीन, हे प्रकल्पाचं आणलंय बोकं पाडायचं मशीन. इथं ह्या बोकं पाडायच्या मशीन मध्ये इथं यांनी गटर घेऊन ठेवलेले. त्या गटरामध्ये एखादा ठेकेदार असू नाही तर त्यांचा कोणताही जो कोणी काही त्याचा पाठीमागचे जे कोणी असतील त्या प्रकल्पाचे जे काही होल मारले या होलामध्ये नाही तर त्यांना काही गाडायचं काम आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. आज आपल्या विनंतीला मान देऊन
आम्ही या ठिकाणी हे शांततेत आंदोलन आदरणीय बोरके साहेब असतील, बोरसे साहेब, आदरणीय साहेब तुम्ही तहसीलदार साहेब आहे, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन आता निवेदन देऊन संपवतो. परंतु आपण याची लवकरात लवकर त्याची वरिष्ठांना माहिती देऊन आपण लवकरात लवकर या प्रकल्प बंद करण्यासाठी सूचना द्याव्यात, ही अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पुढील 5 दिवसांसाठी बंद ठेवलं गेलंय. पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल असं शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तहसीलदार साहेबांचं जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी बोलणं झालेलं आहे. हे 4-5 दिवस आपण या विषयावरती साहेबांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत या कंपनीचं काम जे काही चालू आहे आता केलेलं आहे तो तोपर्यंत स्थगित करायचं कलेक्टर साहेबांनी सांगितलं. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि उपनिरीक्षक प्रवीण महाले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. आंदोलन चिघळल्यानंतर गुलाबराजे भोसले, रणजित ढिरंगे, सरपंच रवींद्र दातीर, सोमनाथ बारवे यांच्यासह 10 ते 12 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. कायमस्वरूपी करणार. पोलीस प्रशासन तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे. पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतला असला आम्हाला अडचण नाही. आमच्यावरती समाजसेवेसाठी अनेक गुन्हे दाखल आहे. आम्हाला किती जेलमध्ये टाकलं तर फरक पडणार नाही, पण या ठिकाणावरती MIDCच होईल हे या ठिकाणी सगळ्यांना सांगतो. सरकार तरुणांना रोजगार MIDC झालीच पाहिजे. केएम हॉस्पिटल संगमनेर. माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा. 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स. हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन. त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा. सर्व शासकीय योजना उपलब्ध. अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.